ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसते? ओके. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत असेल. ज्यांना माहिती नाहीये त्यांना आज नव्याने कळेल. आपल्याला हे जे आपलं भौतिक शरीर दिसत आहे, ज्याला आपण स्थूल शरीर म्हणतो किंवा फिजिकल बॉडी असं म्हणतो. या भौतिक शरीराच्या भोवती आपल्याला अजून एक सुंदर ऊर्जामय असं शरीर आहे, जे आपल्याला आपल्या सामान्य डोळ्यांनी दिसत नाही, पण ते आहे. आता आपण विचारू कसं? आम्ही तर बघितलेलं नाहीये. ज्याला आपण ऑरा म्हणतो किंवा ऊर्जा शरीर म्हणतो. आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या देवदेवतांच्या सिरियल ज्या लागतात आपण बघितलेल्या आहेत. महादेवसारखी सिरियल आपण बघितले, रामायण, महाभारत हे आपण पाहिलंय. तेव्हा देव जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा त्यांच्या पाठून एक लाईट दाखवतात. का दाखवतात हा लाईट? काय असेल यामागचं कारण? देव जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा त्यांच्या हातामधनं एक लाईट वाहताना दाखवतात. का दाखवतात? याचं कारण आहे की जसा परमेश्वराभोवती एक दिव्य ऊर्जा असते, एक दिव्य प्रकाश असतो, असा एक दिव्य प्रकाश आपल्या प्रत्येकाच्या भोवती आहे, ज्याला आपण ऑरा असं म्हणतो. किंवा याला इंग्रजीमध्ये याला आभा मंडळ असं म्हटलं जातं. हॅलो, हां, सगळ्यांना दिसतंय ना? एकच मिनिट. इंग्रजीमध्ये याला आभा मंडळ असं म्हटलं जातं. मराठीमध्ये याला आभा मंडळ असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये याला ऑरा असं म्हटलं जातं. तर हा जो आपला ऑरा आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट असतो आपल्या आयुष्याचा. जे अदृश्य आहे, जे आपल्याला दिसत नाहीये, पण तरीही ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हा जो ऑरा आपला आहे, या ऑरामध्ये सुद्धा आपल्याला 7 बॉडीज असतात, ज्याची नावं आहेत ॲस्ट्रल बॉडी, इमोशनल बॉडी, कॉझल बॉडी, मेंटल बॉडी. ही जी बॉडी आहे, हे जे शरीर आहे, हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं आपल्या संपूर्ण जीवनामध्ये. जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा अटॅक करत असते, जेव्हा आपल्याला नजर लागणे आपण म्हणतो, कुठल्याही प्रकारचे दोष आपल्याला लागतात, किंवा बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचं आजारपण आपल्याला येत असतं. याचं कारण काय? कारण आपली ही जी बॉडी आहे, जे काही बाहेरून आतमध्ये येत असतं ते या ऊर्जा शरीरातून प्रवेश करून मग आपल्या फिजिकल बॉडीमध्ये प्रवेश करत असतं. तर जेव्हा आपल्याला साधारण नुसता ताप जर येतो, तो ताप सुद्धा पहिल्यांदा आपल्या ऑरामध्ये आलेला असतो आणि त्यानंतर आपल्याला कणकण जाणवते, आपल्याला थकवा जाणवतो, आपल्याला बॉडी पेन व्हायला लागतं आणि कालांतराने हा ताप जेव्हा आपल्या फिजिकल बॉडीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपलं टेम्परेचर बॉडीचं वाढतं. तर प्रत्येक होणारा आजार पहिल्यांदा ऑरा बॉडीमध्ये प्रवेश करत असतो. बऱ्याच वेळेला आमच्याकडे गर्भ न राहणे, कन्सीव्ह न होणे अशा केसेस येतात. रिपोर्ट सगळे नॉर्मल, काहीही प्रॉब्लेम नाही, तरीसुद्धा त्यांना बाळ होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण त्यांच्या ऑरा लेवलमध्ये प्रॉब्लेम असतो. फिजिकल बॉडीमधले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण ऑरामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे कन्सीव्ह होऊ शकत नाहीये. तर जेव्हा त्यांच्या ऑरावर प्रॉपर ट्रीटमेंट केली जाते तेव्हा त्यांचे ते आजार, कुठल्याही प्रकारचे आजार फास्ट हील व्हायला लागतात. तसंच जेव्हा त्यांच्या ऑरावर ट्रीटमेंट केली जाते तेव्हा अगदी सहजपणे त्यांना कन्सीव्हही होऊ शकतं. त्यासाठी कुठलीही औषधं देण्याची गरज लागत नाही, काही करावं लागत नाही. फक्त त्या ऑराला ट्रीट केल्यामुळे, चक्र सिस्टीमला ट्रीट केल्यामुळे तो पाहिजे तसा आपल्याला रिझल्ट मिळतो. म्हणजे आपला ऑरा किती इम्पॉर्टंट आहे. आज एखाद्या व्यक्ती स्टेजवर उभा आहे आणि त्याचं भाषण ऐकण्यासाठी करोडो जनता तिथे उभी आहे. असं का? त्या व्यक्तीचा ऑरा त्याला जबाबदार असतो. आज आपण एक सेलिब्रिटी बघतो ज्याच्यावर सगळेजण आकर्षित होतात. का? तो आपल्यापासून लांब होऊनही लोक त्यांच्या भोवती गोळा होण्यासाठी खूप गर्दी करतात. असं का? याला कारणीभूत त्या व्यक्तीचा ऑरा असतो. एखाद्या व्यक्तीकडे आपण पाहिल्यावर आपल्याला खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि एखाद्या व्यक्तीकडे बघितल्यावर आपल्याला खूप निगेटिव्ह फील होतं. का? कारण तो प्रभाव त्याचा ऑराचा असतो. जेव्हा आयुष्यामध्ये
आपले 5 एलिमेंट्स, आपली पंचतत्व बॅलन्स असतात, तेव्हा आपला ऑराही तसाच बॅलन्स राहतो आणि हा ऑरा आपल्या भोवती असलेल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला आहे, आपल्याला आहे. आज आपल्या लाईफमध्ये जे पण ब्लॉकेजेस आहेत, आपण म्हणतो फायनान्स नाही आहेत, आर्थिक अडचणी येतात. आज ऑफिसमध्ये माझ्यापेक्षा कमी काम करणारे व्यक्ती पुढे गेले आणि मी मेहनत करूनही पुढे जात नाहीये. मला पाहिजे तसा पैसा मी अट्रॅक्ट करू शकत नाहीये. असं का होतं? त्याला जबाबदार आपला ऑरा आहे. एखादा व्यक्ती इंटरव्ह्यूमध्ये जातो, त्याच्याकडे सगळं नॉलेज आहे, तरी पण तो सिलेक्ट नाही होत का? इफेक्ट त्याच्या ऑराचा आलेला असतो. त्यामुळे आपला हा जो ऑरा आहे, ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट बॉडी आहे आपली. आणि आपल्या अनेक गतजन्मांची जी पण निगेटिव्ह घटना, ज्या शॅडो आहेत, जी निगेटिव्हिटी आहे, ती सगळी निगेटिव्हिटी आपण आपल्या ऑरामधून घेऊन आलेलो आहोत. आता सुद्धा प्रेझेंट लाईफमध्ये आपण जे काही विचार करत आहोत, जे काही आपण एन्झायटीमध्ये आहोत, आपल्याला अनेक प्रकारची काळजी वाटत असते, फिअर येत आहे, मीडियावर आपण खूप साऱ्या गोष्टी बघत आहोत, याच्यातून संरक्षण कसं करावं हे जेव्हा वाटत असतं, कुठेतरी ही फिअर आपल्या ऑरामध्ये आलेली आहे. आपल्यामध्ये लिडरशिप क्वालिटी नसते. आपल्याला पाहिजे ते पण बोलायला आपण घाबरतो, आपण आपल्या हक्काचं मागायलाही घाबरतो. का? कारण ही सगळी फिअर आपल्या ऑरामध्ये आहे. सगळे इव्हेंट आपल्या ऑरामध्ये, जे आपण अनेक जन्मामध्ये आपल्या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे आपला ऑरा खूप दूषित झालेला आहे. आणि मग आपण म्हणतो की पाहिजे तसं घडत नाही आणि आम्हाला खूप ब्लॉकेजेस येतात, अडथळे येतात, आमच्यावर कोणीतरी काहीतरी केलंय की काय, असं वाटायला लागतं. तर प्रत्येक वेळी कोणीतरी आपल्यावर काहीतरी करण्याची गरज नसते. कधी कधी आपलेच ब्लॉकेजेस आपल्या या अपयशाला कारणीभूत असतात. आणि त्यामुळे जसं जसं आपण आपल्या ऑराला स्ट्रॉंग आणि हेल्दी करू, आपल्या ऑरावर काम करू, तसं तसं आयुष्यामध्ये खूप चांगले डिवाइन चेंजेस घडायला सुरू होतात. एक आपला थॉट आपण सोडला की तो मॅनिफेस्ट व्हायला वेळ लागत नाही. ना आपल्याला देवाला नवस बोलावा लागत, ना उपवास करावा लागत, काही करावं लागत नाही. खूप जास्त देवदेव करणं म्हणजे कधीच अध्यात्म नसतं, हा माझा ठाम विश्वास आहे. अध्यात्म म्हणजे इनर प्युरिफिकेशन. आपण इथे देवदेव करतोय आणि इथे कोणाला तरी दुखावतोय, तो परमात्मा आणि त्याची ऊर्जा आपल्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. पण आपल्या आतमध्ये जी आपण आतून शुद्धता केलेली आहे, त्या शुद्धतेनेच तो परमात्मा आणि त्याची ऊर्जा आपल्यापर्यंत येऊ शकते. त्यामुळे आपला ऑरा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. त्याचबरोबर असतात आपली चक्र सिस्टीम. सप्त ऋषींनी आपल्याला 7 चक्र सांगितलेली आहेत प्रमुख. पण अशी आपल्या शरीरामध्ये अनेक लघुचक्र आहेत. पण ही जी 7 मेन चक्र आहेत, ही चक्र आपल्या संपूर्ण जीवनाचा आधार आहेत. जसं आपल्या फिजिकल बॉडीमध्ये हृदय आहे, फुफ्फुसे आहेत, आतड्या आहेत, अनेक ऑर्गन्स आहेत, ज्यामुळे आज आपण आपला प्राण चालू आहे. तसंच आपल्या एनर्जी बॉडीमध्ये म्हणजे आपल्या ऑरा शरीरामध्ये चक्र आहेत. ही चक्र सिस्टीम आहेत. या ऊर्जेने आपण निसर्गातील सुंदर ऊर्जा आपल्यापर्यंत घेत आहोत. तर ही जी चक्र आहेत, या चक्रांची नावं मी सांगते. 7 प्रमुख चक्र: मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हार्ट चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र. ही 7ही चक्र जी आहेत, खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात आपल्या आयुष्यामध्ये. आपली पंचतत्व आहेत, 5 तत्व जी आहेत, जी आपल्या जीवनाचा आधार आहेत, या प्रत्येक तत्वाशी आपली ही चक्र कनेक्ट आहेत. शिवाय या चक्रांमध्ये आज आपल्याला होणारे फिजिकल प्रॉब्लेम, मेंटल प्रॉब्लेम, डिप्रेशन, एन्झायटी, निद्रानाश, अस्थमा, बीपी, डायबिटीस, किडनीज, जेवढ्या पण प्रकारचे आजार आहेत, हे प्रत्येक आजार प्रत्येक चक्राशी कनेक्ट आहे. जेव्हा जेव्हा आपलं जे चक्र इम्बॅलन्स होतं, असंतुलित होतं किंवा ब्लॉक होतं, तेव्हा त्या चक्राशी रिलेटेड अवयवाशी आपल्याला त्रास होतो. तेव्हा त्या चक्राशी रिलेटेड आपलं ते शरीराचा पार्ट तेवढी प्राण ऊर्जा घेऊ शकत नाही आणि त्यामुळे त्या भागाचा कुठला तरी आजार झाला आहे असं आपण म्हणतो. तर प्रत्येक ही जी चक्र आहेत,
मूलाधार चक्र आहे, जे आपल्या मणक्याच्या टोकाशी असतं आणि या चक्रामध्ये आपल्या सगळ्या पास्ट लाईफची कर्मांची सीड आहे. एक बीज जे आपल्या आतमध्ये असतं ते या चक्रामध्ये आहे. स्वाधिष्ठान चक्र जे आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली आहे, जिथे आपल्या प्रेझेंट लाईफची कर्म असतात, जिथे आपले इमोशन्स कनेक्ट आहेत, जे पंचतत्वांमधलं वॉटर एलिमेंट दर्शवतं, जलतत्व दर्शवतं. त्यानंतर आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र आपल्या संपूर्ण नाभीच्या एरियाला कव्हर करत असतं. ज्यांना डायबिटीस आहे, हाय बीपीचा त्रास आहे, शिवाय पित्ताशयाचे खडे होणं, लिव्हरचा प्रॉब्लेम, आतड्यांचा त्रास, किडनीजचा त्रास, याला कारणीभूत हे चक्र आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आज प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये 99.5% येणारा पितृदोष, त्याचंही कारण या चक्रामध्ये आहे, मणिपूर चक्र. आज आपल्याकडे हवा तसा पैसा नाही आहे, आपल्याला हवं तसं सुख समृद्धी मिळत नाही आहे, संतती न होणे, विवाह न होणे, या सगळ्याचं कारण या मणिपूर चक्रामध्ये लपलेलं आहे. आणि हे का होतं? कारण हे चक्र आपलं ब्लॉक्ड आहे. कारण इथे पास्ट लाईफच्या कर्माची अशी सीड आहे ज्यामध्ये आपली कर्म सतत वाहत आहेत आणि त्यामुळे आपण आज ते प्रॉब्लेम फेस करत आहोत. आणि हे सगळ्या प्रॉब्लेम्सना आपण फेस करतो, आपण शोधत नाही की कारण आपल्या आतमध्ये, आपण बाहेरनं कारण शोधतो आणि बाहेरनं उपाय करतो. जेव्हा आपण बाहेरनं उपाय करतो, रिझल्ट पाहिजे तसा मिळत नाही, मिळाला तरी तो टेम्पररी काम करतो, पण परमनंट रिझल्टचं काय, हा विचार आपण करत नाही. नंतर आहे हार्ट चक्र. हे चक्र आपलं हृदय, आपली फुफ्फुसं यांचं स्वामित्व करत असतं. जेव्हा याच्याशी रिलेटेड आपल्याला कुठलेही प्रॉब्लेम्स होतात, कोणी आपला अपमान करतंय, सतत आपल्याला दुखावतंय, हे चक्र आपलं सप्रेस होतं. पण का दुखावतायत? का आपल्याला हार्ट आणि लंग्ससारखे प्रॉब्लेम्स आहेत? कारण ते कर्म आपल्या आतमध्ये आहे, ती सीड त्या चक्रामध्ये लपलेली आहे आणि त्यामुळे ते चक्र आपलं असंतुलित झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत. बऱ्याच वेळेला असं असतं, माझ्याकडे येणारे बरेच क्लायंट्स म्हणतात, आमच्याकडे सगळं आहे तरीही मनाला आनंद नाही आहे, सगळं आहे पण मानसिक सुख नाही आहे. का? त्याचं कारण आहे त्यांचं हार्ट चक्र. आज त्यांनी जे काही कर्म पास्ट आणि प्रेझेंटमध्ये केलेल्या सगळ्याची गोळाबेरीज आज त्यांचा इफेक्ट बाहेर नाही येतोय, कॉज त्यांच्या आत आहे आणि ते त्यांना सहन करावं लागते. त्यानंतर आहे थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र. थायरॉइड ग्लँड जी आहे ती या चक्राशी कनेक्ट आहे. बऱ्याच जणांना जेव्हा थ्रोटशी रिलेटेड प्रॉब्लेम होतात, इथे आपली वाणी कर्म आहेत, शाब्दिक कर्म आहेत. आपण आपल्या वाणीने कोणाचा अपमान केला आहे, कोणाला दुखावलंय, वाईट बोललोय, श्राप दिलेत, जे पण काय केलेलं आहे सगळं या असलेल्या थ्रोट चक्रामध्ये असलेल्या या चक्राच्या बीज जे आहे यामध्ये सगळी गोळाबेरीज आहे. ती सगळी कर्म त्या बीजमध्ये आहेत आणि त्यामुळे आपल्याला लाईफमध्ये ते प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत. त्यानंतर आहे आज्ञाचक्र, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि हे मास्टर चक्र आहे. आपलं संपूर्ण मन आणि मनाचा कंट्रोल या चक्रावरती असतो. जेव्हा आयुष्यामध्ये मनासारखं घडत नाहीये, मॅनिफेस्टेशन आम्ही खूप करत आहोत तरीही ते मॅनिफेस्ट होत नाहीये, खूप सारे रिच्युअल्स, खूप देवपूजा, खूप हवन, तप, जप, खूप सगळं करतोय पण तरी पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये. सतत मनामध्ये निगेटिव्ह विचार येत आहेत, शांत झोप लागत नाहीये, सतत आम्हाला फिअरची भावना येत आहे, इन्सिक्युअर फिलिंग येत आहे. का? कारण आपलं हे जे आज्ञाचक्र आहे हे संपूर्ण मनाला कंट्रोल करत असतं आणि आपल्या मनात आपली जी कर्म आहे, मनुष्य हा असा प्राणी आहे जो सगळ्यात जास्त कर्म त्याच्या मनातल्या विचारांनी करत असतो, त्याच्या विचारांनी करत असतो. कारण जे आपण मोठ्याने लाऊडली बोलू शकत नाही ते आपण मनात बोलत असतो. आपल्या लाईफमध्ये कोणी आपला कुठल्या काळात केलेला अपमान तो आपल्याला आजही आठवतोय आणि आपण हर्ट होतोय. तो व्यक्ती विसरला आणि पुढे गेला, पण आपण सतत त्या गोष्टीला आठवून स्वतःला जो त्रास करून घेत आहोत, यामुळे आपल्यालाच त्याचा प्रॉब्लेम होतोय. आपलं हे चक्र ब्लॉक्ड होतं आणि बऱ्याच वेळेला मानसिक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि आपल्या संपूर्ण आयुष्याला चालवणारं जे आपलं मन आहे, हे मनच दुर्बल झालं तर संपूर्ण आयुष्य दुर्बल होतं आपलं. आपल्यामध्ये ते बळ आणि ती शक्ती राहणार नाही जर आपलं मास्टर चक्र
इम्बॅलन्स झालं, असंतुलित झालं. आज आपल्याला कुठलाही आजार असेल, त्या आजाराला हील करायचं आहे, त्याला पूर्ण बरं करायचं आहे, तर आपली मानसिक क्षमता हवी. आणि फक्त मोटिवेशन ऐकून, मोटिवेशनचे स्पीच ऐकून कधीही त्यावर उपाय होत नाही. तो उपाय टेम्पररी असतो. तो इफेक्ट आपल्या मनावर कोणीतरी आपल्याला मोटिवेट केलंय, तो इफेक्ट आपल्यावर 7 ते 8 दिवस असतो. नंतर पुन्हा आपल्या समोर येणारी सिच्युएशन आपल्याला डाऊन करते. त्यामुळे आपलं आतून काम होणं इम्पॉर्टंट असतं. आतून आपण हील होणं इम्पॉर्टंट असतं. आपण आपल्या आज्ञाचक्राला तितकं स्ट्रॉंग आणि हेल्दी केलं तर आपलं संपूर्ण जीवन नक्कीच स्ट्रॉंग आणि हेल्दी होतो. हा माझा अनुभव आहे. स्वतःवर काम केल्यानंतर ज्या ज्या डिवाइन अनुभवांमधनं मी गेली, ते सगळे अनुभव एवढेशेही स्वतःपर्यंत न ठेवता त्या टेक्निक मी प्रत्येक वेळी प्रत्येक सेशनमध्ये प्रत्येकासमोर आणते. आज माझं सेशन ज्यांनी आधी अटेंड केलेलं आहे ते जर आज सेशनमध्ये असतील तर ते नक्की सांगतील की मी देताना कधीही स्वतःपुरतं राखून ठेवत नाही, एवढ्यामध्ये एवढंच मी देणार, असं कधी करत नाही. जितकं आपल्याला देता येईल तितकं आपण देतच राहायचं. कारण युनिव्हर्सल लॉ असा आहे, जितकं द्याल तितकं मिळेल. जितकं द्याल तुम्ही, कारण बऱ्याच वेळेला असं होतं, बऱ्याच जणांची देण्याची वृत्ती नसते पण त्यांना घ्यायचं असतं. आपल्याला लॅक्समध्ये मिळाले पाहिजे, आपलं इन्क्रीमेंट 10 पटीने जास्त झालं पाहिजे. पण जर त्यांना सांगितलं की तुम्ही एवढं पहिलं द्या, ते हातातनं सुटत नाही. आम्हाला फक्त मिळालं पाहिजे. युनिव्हर्सकडे काय, आपल्या अर्थवर काय ग्रॅव्हिटी आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. जर आपण एक बॉल वरती टाकला, जितक्या स्पीडने आपण टाकला तितक्या स्पीडने तो खाली येणार. तसंच जितक्या स्पीडने आपण देतो तसंच मल्टिप्लाय होऊन स्पीडने ते आपल्यापर्यंत येतं. म्हणून पहिल्यांदा जो व्यक्ती ज्यांना असं वाटतं की आम्हाला मिळत नाहीये, पहिलं तुम्ही द्यायला शिका. आज आपण डोनेशन करतो, गव्हाचं दान, तांदळाचं दान. आपल्याला ॲस्ट्रोलॉजिकल रेमेडी सांगितले की हे दान करा म्हणजे तुमचं हा प्लॅनेट ठीक होईल, म्हणून ते डोनेशन केलं जातं. बऱ्याच वेळेला लोक डोनेशन करतात, फोटो काढतात, इन्स्टावर टाकतात, फेसबुक, आम्ही हे डोनेशन करतोय. हे कधीही दान मानलं जात नाही वरच्या जगामध्ये. डोनेशन जे असतं, जे आपल्या समाधानासाठी आपण करतो, आपल्याला त्यातून बरं वाटत आहे की आपण आपल्या हातून काहीतरी चांगलं कर्म घडत आहे, ते असतं डोनेशन. आणि जे गुप्त स्वरूपामध्ये केलं जातं, आपल्या बाजूच्यालाही कळत नाही की आपण डोनेशन करून आलो आहोत, हे असतं खरं डोनेशन. आणि तिथेच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जेव्हा आपण गोष्टी जीवनामध्ये अप्लाय करतो तेव्हा आपण अबंडन्समध्ये राहतो. अबंडन्समध्ये राहणं म्हणजे आपल्याकडे सगळं काही आहे म्हणून आपण अबंडन्समध्ये आहोत असं नाही. आपली वृत्ती, आपलं गिव्हिंग नेचर जे आहे, हे आहे देणं. त्यानंतर आपलं आहे सहस्त्रार चक्र. हे क्राऊन चक्र ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीत त्याला सहस्त्रार चक्र म्हणतात. यामध्ये आपली स्पिरिच्युअल कर्म असतात. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा खूप इमोशनल झाले असतो तेव्हा आपण देवदेवतांना सांगतो, मी तुमचं इतक्या लाखाचा जप करीन, इतका तप करीन, असा हवन करीन, मी तुम्हाला हे देईन. आपण वेगवेगळे नवसही बोलतो, आपण खूप कमिटमेंट देतो आणि आपण त्या कंप्लीट नाही करत. त्यावेळेला आपल्याला स्पिरिच्युअल कर्मा लागतात, रिलिजियस कर्मासुद्धा लागतात. जेव्हा आपण भेदभाव करतो धर्मांमध्ये, परमेश्वरी शक्ती अशी आहे, परमात्म्याची ऊर्जा अशी आहे जी फक्त वननेसमध्ये, ज्या ऊर्जेला प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळी रूपं आणि स्वरूपं दिलेली आहेत. पण खरा क्रिएटर जो आहे, जो परमात्मा आहे, ज्याने संपूर्ण या युनिव्हर्सला बनवलं आहे, हा जो परमपिता आहे तो एक लाईट आहे. आणि त्या लाईटचे वेगवेगळे फॉर्म्स आपण वेगवेगळ्या देवतांच्या रूपात पाहत आहोत. तर ही जी लाईट आहे, ही लाईट आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या धर्मामध्ये भेदभाव करतो, नाही आमच्यात हे करत नाही, नाही आमच्यात हे करत नाही, आपण त्या देवदेवतांमध्येही भेदभाव करतो. इवन मी असं बघितलंय, म्हणजे बऱ्याच वेळेला माझे जेव्हा पॉडकास्ट झालेत त्या पॉडकास्टमध्ये असे सुद्धा कमेंट आलेत, म्हणजे मी साईबाबांची भक्त आहे, मी साईबाबांबद्दल बरंच काही छान बोललेली आहे माझ्या पॉडकास्टमध्ये. खाली असे कमेंट आलेत,
बाबांना अतिशय वाईट बोलून लिहिलेलं आहे खाली, आमचे बाबा स्वामीच छान, आमचे बाबा स्वामीच मस्त. असं जर तुम्ही त्या परमेश्वरामध्येच भेदभाव केले तर कुठे ते स्वामी तरी तुमच्या मदतीला धावून येणार आहेत. कारण हा भेदभाव परमात्म्याने कधीही शिकवला नाही, नाही त्याने कधी केला. मनुष्यांमध्ये त्याच्या मनामध्ये असलेली कर्म त्याला हे भेदभाव करायला लावतात. तर यामुळे अशा व्यक्तींचं हे सहस्रार चक्र आहे ना वीक होतं. त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी राहत नाही. 100 माणसांसमोर उभं राहून ते बोलू शकत नाही. ते त्यांच्या आयुष्यामध्येही काही करू शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही. त्यांचा आत्मविश्वास इतका कमी झालेला असतो. का? कारण सतत या गोष्टी त्यांनी जे काही पास्ट लाईफमध्ये केलेलं आहे, या लाईफमध्येही ते तेच करत आहेत आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट त्यांचं हे जे चक्र आहे असंतुलित होत जातं आणि त्याचा रिझल्ट त्यांना त्यांच्या आयुष्यावर दिसतो. पण त्यांना कळत नाही की असं का होतंय. मग बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्यांना ब्लेम करणार, या व्यक्तीची वाईट नजर आहे आमच्यावर म्हणून आमचं चांगलं होत नाही, यांच्यापासून हे लपवून ठेवा, ह्यांना सांगू नका, ह्यांची नजर आम्हाला लागते. असं काहीही नसतं. आपला ऑरा आपण जितका स्ट्रॉंग आणि जितका हेल्दी ठेवू तितकं आपलं आयुष्य जास्त उमलू लागतं, जास्त अबंडन्समध्ये राहतं. जसं मी मगाशी चक्र सिस्टीम सांगितली, अशी ही प्रत्येक चक्र फुलांच्या पाकळीप्रमाणे आपल्या प्रत्येक शरीरापासून 4 ते 5 इंच लांब अशी आहेत. आणि ही प्रत्येक चक्र स्ट्रॉंग आणि हेल्दी राहणं हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. 2 प्रकारचे जग आहेत या ब्रह्मांडामध्ये. एक फिजिकल, जे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. एक एनर्जी लेवलचं, जे आपण नाही बघू शकत. बऱ्याच वेळेला लोक या एनर्जीच्या जगावर विश्वास नाही ठेवत. मला असे अनेक लोक भेटलेत जे म्हणाले हे सगळं काही खरं नसतं, या सगळ्यावर आमचा काही विश्वास नाहीये. तेव्हा मी त्यांना बऱ्याच वेळेला असा प्रश्न आधी विचारलाय, आता तर कोणी भेटत नाही, कारण मी माझ्या ऑराला तसं केलं की अशी लोक आलीच नाही पाहिजे माझ्यापर्यंत. पण आधी सुरुवातीला जेव्हा अशी लोक विचारत होती तेव्हा मी त्यांना एकच बोलत होते, श्वास घेत आहात ना? हो. जगत आहात ना? हो. ऑक्सिजन घेत आहात ना? हो. ऑक्सिजनला पाहिलंय? नाही. सेम तसंच आहे. एनर्जीचं जग आपल्याभोवती आहे, तिथून आपण एनर्जी घेतोय. फक्त आपण त्याला पाहू शकत नाही, आपण त्याला अनुभव करू शकतो त्याचा. का आपण देवापुढे दिवा लावतो? कारण काय? कोणीतरी माइंडमध्ये प्रोग्रामिंग केलं की 3 संजेला दिवा लागला पाहिजे, सकाळी देवाची पूजा केल्यावर दिवा लागला पाहिजे. त्याचं कारण काय? जेव्हा आपण देवासमोर दिवा जाळत आहोत, आपण अग्नितत्व प्रज्वलित करत आहोत, ज्यामध्ये आपल्या अवतीभोवती असलेल्या अदृश्य शक्ती जळून जातात. जेव्हा आपण अगरबत्ती जाळत आहोत, धूप जाळत आहोत, तेव्हा त्या धुरामधनं इलेक्ट्रिक व्हायोलेट प्राणा बाहेर येत असतो आणि ही प्राणशक्ती अवतीभोवतीच्या सूक्ष्म वाईट अदृश्य शक्तींना क्लिअर करत असते. यासाठी आपण हे करत आहोत. आपण देवापुढे हात का जोडत आहोत? कारण आपल्या दोन्ही हातांमध्ये जी चक्र आहेत, ही चक्र जेव्हा आपण एकत्र आणतो तेव्हा त्यातून एक ऊर्जा क्रिएट होते, ज्या ऊर्जेमुळे आपलं हार्ट चक्र, अनाहत चक्राची ऊर्जा वाढते आणि त्यातून जे इमोशन्स, ज्या भावना बाहेर पडतात त्या परमात्म्यापर्यंत आपण पोहोचवतो. की परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये हे होऊ दे, हे आपण आतून सांगतो. ही ऊर्जा तिथपर्यंत जाते. परमेश्वराला आपण पाहिलं नाही किंवा त्याला भेटून शेक हँड केलेला नाहीये, पण आपल्याला माहिती आहे की ती ऊर्जा आपल्या बरोबर आहे आणि काम करते, म्हणून आपला त्याच्यावर विश्वास आहे. कारण मनुष्य असा प्राणी आहे जो फायद्याशिवाय कुठलीही गोष्ट नाही करू शकणार. तो परमेश्वराला हात यासाठी जोडतो, सेवा म्हणून नाही. जरी तो सेवा करत असेल तर त्या सेवेमध्ये माझं काहीतरी चांगलं होईल आणि मला पुण्य मिळेल म्हणून तो सेवा करत असतो. तर म्हणून ही जी ऊर्जा, आपण त्या परमात्म्याला नमस्कार करतो तेव्हा आपल्याला माहित असतं की त्याची ऊर्जा आपल्याबरोबर काम करणार आहे. म्हणजे ऊर्जा एक्झिस्ट करते, एनर्जी वर्ल्ड एक्झिस्ट करतं, जे आपल्याला दिसत नाही पण आपल्या अवतीभोवती आहे. अनेकांनी आपण ऐकलं असेल एंजल्स असतात. तर एंजल्स आहेत, आपण त्यांना पाहिलं नाही पण ते काम करतात, ते आपण बोलवल्यावर येतात. आज माझ्या म्हणजे अनेक वर्ष आज माझ्या एंजल मॅजिकच्या वर्कशॉपमध्येही अनेकांनी हे अनुभव घेतलेत की त्यांचं काम किती पटकन होतं सांगितलेलं. तर कारण या ऊर्जा अस्तित्वात आहेत, आपल्याला फक्त त्यांना कसं बोलवायचं हे माहीत नसतं. तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपली कर्म.
ज्याच्यावर आता आपण येणार आहोत. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. ओके. या ज्या नाड्या आहेत, या सगळ्या नाड्या आपल्या 3 प्रमुख नाड्यांशी कनेक्ट असतात, इडा, पिंगला, सुषुम्ना. हे सगळ्यांना माहीत असेल. आणि इडा नाडी जी आहे ही चंद्र नाडी ज्याला म्हणतात, ही आपल्या मनाशी कनेक्ट आहे. पिंगला नाडी आहे, ही सूर्य नाडी आहे जी आपल्या शरीराशी कनेक्ट आहे. आणि सुषुम्ना नाडी ही आपल्या आध्यात्मिक जगाशी कनेक्ट आहे. आणि जेव्हा आपल्या 72,000 नाड्यांमध्ये जिथे जिथे ब्लॉकेजेस आहेत आणि त्या नाड्या ज्या नाड्यांना कनेक्ट आहे, तिथे आपल्याला त्या चक्रामध्ये आपला बिघाड होतो आणि त्या चक्राचा इफेक्ट त्या चक्राशी कनेक्ट असलेल्या अवयवामध्ये होत असतो. त्यामुळे आपण जेव्हा प्राणायाम आणि श्वसन क्रिया करत असतो, आपल्या नाडीच काम करत असतात. सगळ्यांना माहीत असेल, आपल्या या 2 नाड्या आहेत, इडा पिंगला, या 1-1 तासाने बदलतात. मध्ये सुषुम्ना नाडी ॲक्टिवेट होत असते. तर या नाड्या आपल्या संपूर्ण ब्रेनशी कनेक्ट आहेत, लेफ्ट आणि राईट ब्रेन. आणि आपली जी सुषुम्ना आहे ही आपली आज्ञाचक्र आणि पिनियल ग्लँडशी कनेक्ट आहे. आणि जेव्हा आपण आध्यात्मिक प्रॉपर प्रवास करायला सुरू करतो, तेव्हा सगळ्यात आधी या नाड्यांमध्ये चांगले बदल व्हायला सुरू होतात. नाड्यांमधले झालेले बदल आपल्या ब्लॉकेजेसना क्लिअर करतात, आपली चक्र सिस्टीम बॅलन्स होते. आणि हे जे ब्लॉकेजेस आहेत हे जेव्हा क्लिअर होतात, तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात चांगले बदल दिसायला लागतात. आज आपण बघत आहोत, युद्ध होत आहे, बऱ्याच ठिकाणी काय काय होत आहे. आपण हे सगळं बघून आपल्याला खूप नर्वसनेस येत असेल, असं फ्युचरची काळजी वाटत असेल. पण मी हे सांगेन की पृथ्वी आता एका नवीन युगामध्ये प्रवेश करत आहे. आणि तिथे पृथ्वीला चैतन्यमयी ऊर्जेची गरज आहे, चैतन्यमयी ह्युमन्सची गरज आहे. तसे मनुष्य पाहिजेत की जे आध्यात्मिक प्रगतीवर आहेत. आणि म्हणून आज बघत आहोत, प्रत्येक जण अशा काही ना काही गोष्टी करत आहेत. पण स्वतःवर काम जितकं आपण करू, तितकी आपली आध्यात्मिक प्रगती होत राहते. आध्यात्मिक प्रगती म्हणजे आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे की आपल्याला लाईफमध्ये अजून पुढे काय करायचंय. अध्यात्म म्हणजे कधीही वैराग्य नसतं की सगळा संसार सोडा आणि जंगलात जाऊन हिमालयामध्ये जाऊन बसा. ही मोक्षप्राप्ती आहे. पण आपल्याला आपल्या कर्मांना बॅलन्स करून आपल्याला आपला संसार, आपली कर्म देखील करायची असतात. बऱ्याच वेळेला अशा केसेस माझ्याकडे आल्यात. ते म्हणतात, मॅडम आम्हाला आता कशातच रस राहिला नाही, आम्हाला परमात्म्यामध्ये विलीन व्हायचंय, आम्हाला आता त्यामध्ये जायचंय. तेव्हा मी विचारते, फॅमिली आहे तुम्हाला, मुलं आहेत तुम्हाला? जर तुम्ही त्यांना सोडून परमात्म्याच्या मागे गेलात आणि ते तुमच्या नावाने रडत राहतील की माझे आई आणि वडील मला सोडून गेले, तेव्हा त्यांना जे तुम्ही दुःख देताय तिथे तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होईल का? असं कधीच होणार नाही. आपल्याला आपल्या कर्मांना, अध्यात्म आणि आपलं कर्म यांना बरोबर बॅलन्स करूनच आपल्याला जीवन जगायचं आहे. मी असं कधीच सांगत नाही की तुम्ही संसार सोडा आणि देवदेव करा. देवही तुम्हाला तेव्हा जागा देणार नाही जर तुम्ही सगळ्यांना दुखवून त्याच्याकडे गेलात. आपल्याला या सगळ्याला क्रॉस करून, या कर्मांना बॅलन्स करून पुढे जायचं असतं. तर आपल्या या दोन्ही नाड्या आहेत, या संपूर्ण आपल्या चक्रांना बॅलन्स करण्याचं काम करत असतात. तर आपल्या लाईफमध्ये कुठल्या प्रकारची कर्म आपल्याला असतात? पास्ट लाईफ कर्म जी आपण आपल्या गतजन्मांमधनं करून आलेलो आहोत. प्रेझेंट लाईफची कर्म जी नात्यांमध्ये कर्म बघतोय आपण, मनी रिलेटेड कर्म आहेत. कोणाचे पैसे वेळेवर न भरणे, न देणे, बिल वेळेवर न भरणे, कोणाचे घेतलेले पैसे वेळेवर न देणे. टाईम कर्म, वेळेवर कुठलंही काम न करणे. याने काय होतं, आपलं कुठलंही काम वेळेवर कधीच होत नाही. आपल्याला जर सांगितले आहे की आज या वेळेला आपल्याला या व्यक्तीने भेटायला बोलवलं, त्याच्या 5 मिनिटं आधी जाऊन तिथे उभं राहा. पण जेव्हा आपण डिले करतो तेव्हा हा डिले तुमच्या कर्मांच्या खात्यामध्ये नोंदला जातो. आणि त्यामुळे आपल्याला आपलं पुढे होणारं कुठलंही काम कधीच वेळेवर होत नाही. असे बरेच केसेस येतात माझ्याकडे जे सांगतात, मॅडम आम्ही काय माहीत नाही, प्रत्येक गोष्ट लाईफमध्ये आमची उशिराच होते, कधी कुठली गोष्ट वेळेवर मिळत नाही. तेव्हा मी त्यांना हे उदाहरण देते की तुम्ही वेळेवर सगळं करता का? तेव्हा समोरनं नाही उत्तर येतं, प्रामाणिकपणे येतं. मग हे करायला सुरू करा, तुमचं काम वेळेवर व्हायला लागेल. नंतर वस्तू, आपल्याकडे असलेल्या ज्या पण वस्तू आहेत त्या कशाही असू दे, त्याचा रिस्पेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे.
अन्न जे आपण जेवत आहोत, जे आपण ज्याने आपली भूक भागत आहे, पण बऱ्याच वेळेला हे अन्न फेकलं जातं. कधी कधी त्या अन्नाला चव नसेल तर त्याला नावं ठेवली जातात. तिथे आपल्याला फूड कर्म लागतात, त्या अन्नाची कर्म लागतात. नंतर आहे प्लॅनेटरी कर्म, ग्रहांची कर्म आहेत. ठीक आहे. आता हा खूप मोठा पार्ट आहे आपल्या कुंडलीमध्ये. जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला या या ग्रहाची आता दशा सुरू होणार आहे, तुम्हाला शनीची दशा सुरू होणार आहे, राहूची दशा होणार आहे, राहू शांती करा, केतू शांती करा, ग्रह शांती करा, नवग्रह शांती करा. पण आपण हा विचार करायचा की हे दोष आले कुठून, का माझ्याच कुंडलीमध्ये, माझ्या भावंडाच्या कुंडलीत हा दोष नाही किंवा माझ्या मित्रमैत्रिणीच्या कुंडलीत दोष नाहीये, आमच्याच कुंडलीमध्ये का? तर या काचं मी आता रिझन सांगते. जेव्हा आपला मृत्यू होतो, मृत्यू झाल्यानंतर आपण काही लगेच कधी जन्म घेत नाही, त्यानंतरही आपल्याला खूप मोठा प्रवास असतो वेगळ्या वर्ल्डमध्ये, ज्याला स्पिरिट वर्ल्ड म्हटलं जातं. आणि त्यानंतर तिथे आपलं खूप हिलिंग होतं, तिथे आपण अनेक गोष्टी शिकतो. आणि जेव्हा आपण पुन्हा जन्म घेण्याची तयारी करत असतो, पृथ्वीवर येण्याआधी आपण एक मोठी तयारी करतो. जेव्हा आपल्याला कुठे जायचं असेल तेव्हा आपण कसं आधीच महिनाभर तयारीला लागतो. कपडे इस्त्री, कपडे वॉश करणं, इस्त्री करणं, बॅगमध्ये चांगलं भरणं, कुठल्या बॅग्स, मग नवीन बॅग्स घेऊया, अशीच पूर्ण तयारी आपण पृथ्वीवर जन्म घेण्याच्या आधी करत असतो. आणि ही तयारी म्हणजे काय असते की आपण कुठे जन्म घेणार, आपले पॅरेंट्स कोण असणार, आपली मुलं कोण असणार, आपला स्पाऊस, आपला लाईफ पार्टनर कोण असणार, आपल्याला कुठले आजार होणार, आपण कधी जन्म घेणार, आपण कधी आपला मृत्यू होणार, ईच अँड एव्हरीथिंग, आपल्याला कधी प्रॉफिट होणार, आपल्याला कधी लॉस होणार, आपण बिझनेस करणार की जॉब, आपण नोकरी करणार, हे सगळं जी लाईफमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट एक एक वेळ असते, ही सगळी वेळ आपण एक लिहून ठेवलेली आहे. आपण आपलं एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपण लिहून आलेलो आहोत. त्या प्रत्येक लोकांबरोबर आपण कॉन्ट्रॅक्ट साईन केले, जे जे आपल्या आयुष्यात आज आहे. आज एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे आणि आपण असं म्हणतो की ह्या व्यक्तीचं माझ्या हा आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याची पूर्णपणे वाट लागली. हे डायलॉग मला माहिती आहे, ते असतात, हे येतात बाहेर जेव्हा व्यक्ती सफर होतो. पण का तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात आला? कारण तुम्ही तुमच्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये ते लिहून ठेवलेलं आहे. कारण जेव्हा आपण या पृथ्वीवर आहोत तेव्हा आपण कॉन्शियस आहोत, आपलं चेतन मन काम करत आहे, म्हणून आपण चांगलं वाईट तर्कवितर्क करतोय. पण जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा हे चेतन मन आपल्या मृत्यूबरोबर तिथेच निघून जातं. म्हणून आपल्याला आपल्या गतजन्मातलं आता आठवतंय का? नाही आठवत आहे. पण आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं, अंतर्मन ज्याला म्हणतात, हे आपल्या आत्म्याचं मन आहे. कॉन्शियस माइंड, चेतन मन हे शरीराचं मन आहे, पण आपलं अंतर्मन आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, हे आपल्या आत्म्याचं मन आहे. आणि ते इतकं लहान मुलाप्रमाणे आहे, इतकं निरागस आहे, दयाळू आहे, प्रेमळ आहे आणि खूप सेन्सिटिव्ह आहे. इतकं हळवं आहे की जेव्हा आपल्या मृत्यूनंतर आपल्याला दाखवलं जातं की ही कर्म तुमच्या हातून घडलेली आहेत, ही कर्म तुम्ही केलेली आहेत, तेव्हा आपणच केलेली वाईट कर्म बघून आपल्याला वाईट वाटतं. इतकं वाईट वाटतं की कसं काय माझ्या हातून हे घडलं, आता या कर्माचं फळ मला असं मिळालंच पाहिजे. तेव्हाच ती माझी कर्म हील होतील. कारण जोपर्यंत आपल्याला त्या कर्माचं फळ मिळत नाही तोपर्यंत ते कर्म आपलं हील होत नाही. हे सगळं आपण आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहून आलेलो आहोत. आणि जे जे आपण कॉन्ट्रॅक्ट साईन करून आलेलो आहोत, आपले स्पिरिट गाईड, आपले मास्टर्स आपल्याबरोबर असतात ते लिहिताना. त्यामुळे त्यांना माहिती आहे हा एवढे चॅलेंजेस व्यक्ती लिहून आणतोय, हे लिहितोय, पण खाली गेल्यावर ह्याची वरची मेमरी लॉक होईल. आणि हा जर तिथे नाही या गोष्टी सहन करू शकला तर. म्हणून परमेश्वराने आपल्याला एक फ्री विल, ज्याला आपण मुक्त इच्छाशक्ती म्हणतो, हे फ्री विल दिलेलं आहे की जर तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्ट बरोबर सस्टेन नाही करू शकलात तर तुम्ही तुमच्या इच्छेने वेगळा मार्ग निवडू शकता, ज्याला आपण म्हणतो फ्री विल. हे फ्री विल आपल्याला येताना दिलेलं आहे. आणि जी आपण आपलं कॉन्ट्रॅक्ट लिहून ठेवलेलं आहे, हे कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच आपली जन्मपत्रिका, आपली कुंडली. आपण जसं जसं जे जेव्हा जेव्हा होईल
तसे त्याचे प्लॅनेट, दशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा आपण अलाइन केलेले आहेत की माझ्या वयाच्या या वयामध्ये, या एजमध्ये माझी ही दशा ॲक्टिवेट, मला हे कर्म भोगायचं आहे आणि त्यामुळे ती दशा ॲक्टिवेट झाली, मला हे कर्म भोगायचं आहे म्हणून ती दशा ॲक्टिवेट झाली. हे आपल्या लाईफमध्ये होतं आणि ते आपण लिहून ठेवले. तसे प्लॅनेट्स आपल्या त्या कुंडलीच्या त्या भावामध्ये आलेले आहेत. आणि म्हणजेच आपली डेस्टिनी आणि आपली कुंडली ही आपले भाग्य हे परमेश्वराने लिहिलेले नाही. हे आपण आपल्या कर्माने, आपल्या कर्माच्या गतीने आपण लिहून ठेवलेलं आहे. पण परमेश्वराने आपल्याला फ्री विल दिली आणि काय दिलंय त्याच्या मागे, की तुझं भाग्य तू बदलू शकतो, तुझी डेस्टिनी तू बदलू शकतो. आणि त्यामुळे त्या वेळेला आपल्याला तो गायडन्स पण मिळतो, ती दिशा पण मिळते. पण आपल्याला काय होतं, लगेच आपलं चेतन मन विचारामध्ये जाते, आणि फायदा होईल की नुकसान, आपण फसणार तर नाही ना, आपण करू शकू ना, मला जमेल ना. इथे आपण काय करतो, डिस्कनेक्ट करतो, नको बाबा बघूया, नंतर बघूया, असं आपण करतो आणि आपण सोडून देतो. म्हणजे काय, जर त्या कर्मगतीला भोगायचंय तर तुम्हाला मिळालेला मार्ग सुद्धा दिसत नाही, आपल्या डोळ्यावर एक पट्टी येते आणि आपण ते नाही ॲक्सेप्ट करत. ठीक आहे. तर आपली ही जी कुंडली बनवलेली आहे आपण, आणि जे ग्रहांचे दोष आपल्याला लागले, जे प्लॅनेटरी इफेक्ट, प्लॅनेटचे इफेक्ट, म्हणजे जर तुमच्या पास्ट लाईफमध्ये तुम्ही तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या नोकर वर्गाला, एम्प्लॉईजना जर तुम्ही मानसिक त्रास दिलेला आहे, त्यांच्यावर बॉसिंग केलं आहे, किंवा काही इवन घरात आपल्या काम करणारे मेड्स पण, यांना जरी आपण त्रास देत असतो तरी ते आपल्या कर्माच्या खात्यामध्ये गोळा झालेलं आहे. आज तुम्हाला शनी जेव्हा ॲक्टिव्ह होईल कुंडलीमध्ये, महादशेमध्ये किंवा 7.5मध्ये, तुम्हाला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल. जर तुम्ही कुठल्या गुरूंचा अपमान केलाय तर तुम्हाला या लाईफमध्ये तुमचा गुरु कधीही चांगलं फळ देणार नाही, दशेमध्ये ते तुमचा डाऊनफॉल करेल. जर तुम्ही तुमच्या पास्ट लाईफमध्ये तुमच्यापेक्षा तुम्ही मोठ्या भावंडांना त्रास दिलाय, उगीच त्यांना त्रास दिलाय, मानसिक फिजिकली त्रास दिलाय, किंवा तुम्ही तुमच्या शरीराने कोणाला त्रास दिलाय, पायानी मारलंय, हातानी मारलंय, फिजिकली तुम्ही अब्यूज केलंय, तर जेव्हा या लाईफमध्ये मंगळ ॲक्टिव्ह होईल, किंवा जन्मापासूनच तो मंगळ तुमच्या कुंडलीमध्ये निगेटिव्ह रिझल्ट देईल, सतत तुम्हाला आजारपण येत राहील, सतत तुमच्या हातापायांना काहीतरी त्रास होत राहील. का आपण पहिल्यापासून एक नियम फॉलो करतो, कोणाला पाय लागला तर आपण पाया पडतो. पडण्यामागचं कारण काय, आपल्या हातून जे शारीरिक कर्म घडत आहे तिथेच आपण त्या कर्माची माफी मागतो पाया पडून. या प्रत्येक गोष्टीमध्ये एक सायन्स लपलेलं आहे, ते हे आहे. तर अशा प्रकारची जेव्हा प्लॅनेटरी कर्म असतात ती आपल्या कुंडलीमध्ये आहेत, ह्याचं कनेक्शन सुद्धा आपल्या गतजन्माशी आहे, म्हणून आज ते रिझल्ट आपल्याला येत आहेत. तसंच वास्तुकर्म, आज तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहत आहात आणि वास्तूमध्ये तुम्हाला जो पण निगेटिव्ह इफेक्ट येतोय, त्या वास्तूमध्ये तुमचं काहीतरी कार्मिक कनेक्शन आहे, म्हणून आज तुम्ही त्याच वास्तूमध्ये राहायला आलात. कधी कधी काही जणांची परिस्थिती वाईट असते आणि ते एखाद्या रेंटल हाऊसमध्ये सुद्धा राहतात आणि तिथे ते ग्रो होतात, कारण काहीतरीच पॉझिटिव्ह कर्म असेल त्यांचं त्या वास्तूबरोबर, म्हणून त्या वास्तूत आल्यावर त्यांचं सगळं चांगलं होतं. काही वेळेला एखादा राजा एखाद्या वास्तूमध्ये राहिला जातो आणि तिथे तो रंक होतो. का? कारण त्या वास्तूबरोबर त्याचं काही निगेटिव्ह कार्मिक कनेक्शन होतं. अशा प्रकारे प्रत्येक वास्तूसुद्धा आपल्याला कर्माचं फळ देत असते. आपल्या सेल्फ कर्मा, आपण दुसऱ्यांबरोबर स्वतःला कंपेअर करतो की माझी लायकीच नाही, ती एवढी सुंदर, मी एवढी सुंदर का नाही, तो व्यक्ती माझ्याहून किती पुढे गेला, पण मी काय, माझं भाग्यच खराब, माझी डेस्टिनीच खराब, असं स्वतःला डिवसतो आपण. तिथे आपण स्वतःच्या आत्म्याचा, स्वतःच्या शरीराचा अपमान करत असतो आणि तिथे सेल्फ कर्मा जनरेट होतात. आणि ही सेल्फ कर्मा व्यक्तीला कधीच पुढे जाऊ देत नाही, ते त्याला मागेच आणणार. नंतर असतात पितृकर्मा. बऱ्याच वेळेला आपले फायनान्स, आपल्या कुळामध्ये लग्न न होणं, पुत्रसंतती न होणं, मुलींची लग्न न होणं, किंवा खूप सारे फायनान्शियल प्रॉब्लेम्स येणं, वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिकल डिसीज असतात जे कॅरी फॉरवर्ड होतात. हे कशामुळे होतात? कारण पास्ट लाईफमध्ये आपल्या कुळामध्ये आपल्या पूर्वजांकडनं एखादा श्राप कॅरी फॉरवर्ड झालेला असतो.
त्यांना काहीतरी श्राप मिळालेला असतो. हा श्राप त्यांच्या जीन्सद्वारे आपल्या जीन्सपर्यंत आलेला आहे. पिढ्यानपिढ्या तो पुढे आलेला आहे. आणि त्यामुळे आपण म्हणतो की पितृदोष आहे, पितृकर्म आहे. तर हे त्यामुळे आलेलं कर्म असं, त्याला आपण नारायण नागबळीसारखा विधी करतो, जो आत्ताच्या जगामध्ये फारसा काम नाही करत. 5 ते 10% वर काम नाही करत. अनेक पितृदोष 2-2, 3-3 वेळा केलेल्या केसेस माझ्याकडे आल्या. त्यांचा प्रॉब्लेम तसाच्या तसा आहे. आम्ही त्यांना सांगते सुद्धा, तुम्ही केली असेल विधी, तुम्हाला दोष आहे. हो, आम्ही 2-3 वेळा केली, पण अजून पण आम्हाला फरक नाही पडला. मग असं का? कारण आतमध्ये असलेल्या कॉजला बाहेरनं आपण नाही हील करू शकत. तो आपल्याला आतूनच हील करावा लागतो. नंतर जसं मी म्हणाले रिलिजियस आणि स्पिरिच्युअल कर्म, मगाशी मी सहस्रार चक्राचं उदाहरण दिलं. तर जेव्हा या प्रकारची कर्म आपल्यामध्ये असतात तेव्हाही आपल्यामध्ये कालसर्प दोष आपल्या कुंडलीमध्ये दिसतो. कालसर्प दोष दिसल्यावर असं म्हटलं जातं की तुम्ही पास्ट लाईफमध्ये सापाची हत्या केलेली, नागाची हत्या केलेली. पण असं कधीही नसतं. नागाला किंवा सापाला मारल्यामुळे कालसर्प दोष आलाय असं नसतं. आपण आपली आध्यात्मिक साधना जेव्हा अर्धवट ठेवलेली आहे, त्यामुळे आपल्याला स्पिरिच्युअल कर्म लागलेलं आहे. तर हे कर्म आपल्या सहस्रार चक्रामध्ये असतं. तिथून ते आपल्याला हील करायचं असतं. बऱ्याच वेळेला मला असा क्वेश्चन येत असतो की मॅडम, आम्ही कुठल्या देवतेची उपासना करू? आमची आराध्य देवता कोण आहे? तर खरं तर असं कारण आहे की आपल्या डीएनए मध्ये प्रत्येक देवदेवतांची चेतना आहे. बऱ्याच वेळेला असं होतं बघा, कधी आधी आपण गणपतीकडे आकर्षित होतो, गणपती बाप्पाची साधना करतो, कधी आपण दत्तगुरूंची साधना करतो, कधी साईबाबांची, कधी स्वामींची, अशी कधी देवीची करायला जातो. अशी वेगवेगळ्या प्रकारची साधना आपण बऱ्याच वेळेला आपण बदलत राहतो. आपल्याला वाटतं नाही आता यांचं करावं, आता यांचं, आपण अट्रॅक्ट होतो. तर असं का होतं? कारण आपल्या आतमध्ये ज्या देवदेवतांचा कॉन्शियसनेस आहे आणि बऱ्याच वेळेला तो कॉन्शियसनेस चेंज होतो, ती चेतना चेंज होत असते. आणि ज्या देवतेची चेतना वर येत असते त्या देवतेकडे आपण अट्रॅक्ट होतो. इथे पण आलं ना, इफेक्ट जो आहे बाहेरनं दिसतो ते कॉज आतनं घडतंय. ती चेतना वर येते म्हणून इफेक्ट काय दिसतो? आपली ओढ त्या देवतेच्या दिशेने जाते आणि आपण ते करतो. जसं मगाशी मी आपल्याला माइंडचं उदाहरण दिलं होतं की आपलं जे मन आहे याचे ॲक्च्युली खरं तर मेन दोन पार्ट आहेत, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. आणि ह्याचे फंक्शन्स अजून आपण करायला डिवाइड केले तर 4 आहेत: कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड आणि सुपर कॉन्शियस माइंड, असे 4 फंक्शन्स आहेत. सुपर कॉन्शियस माइंड हे आपण आपलं परमात्म्याशी काही क्षणांसाठी कनेक्ट होणारं माइंड असतं. सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड यामध्ये आपल्या पास्ट लाईफच्या सगळ्या मेमरी आहेत. बऱ्याच वेळेला कोणी अनुभवलं असेल की हिप्नोटिझम केलं जातं, त्या व्यक्तीला हिप्नोटाईज करून शांत केलं जातं आणि त्याला विचारलं जातं की या दिवशी तू काय करत होता, आणि तो व्यक्ती सांगतो. इवन जेव्हा आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन पण करते मी तेव्हा त्या रिग्रेशनमध्ये पण तो व्यक्ती त्याच्या पास्ट लाईफमध्ये तो काय करत होता हे सांगतो. त्याने असं काय कर्म केलेलं हे त्याला दिसतं का? कारण त्याला त्याच्या चेतन मनाला, त्याच्या कॉन्शियस माइंडला शांत केलं जातं आणि त्याच्या सबकॉन्शियस माइंडला ॲक्टिव्ह केलं जातं आणि तिथे असलेली मेमरी त्याला दिसू लागते. आणि आपल्या या सबकॉन्शियस माइंडमध्ये 90% पॉवर्स आहेत, ज्याचा आपण 5% पेक्षाही कमी वापर करत आहोत. जर आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापर केला तर आपण नेहमी उत्साही, आनंदी आणि आपल्याला जे पाहिजे ते मॅनिफेस्ट करू शकतो. आपली खूप चांगली प्रगती होऊ शकते. जे आपल्याला आता नाही दिसतंय ते हो मध्ये परिवर्तन होऊ शकतं. आपल्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी आपण करू शकतो. एवढी पॉवर असते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. पण कॉन्शियस माइंड जे सतत 24 तास काम करतंय, सतत दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात येणारे विचार, आपण जे ॲक्शन करत आहोत, आजही तुम्ही मला ऐकत आहात, मी तुम्हाला बघत, हे आपण कॉन्शियसली करतोय. पण याचा काही पार्ट जो तुम्हाला खूप आवडला असेल, लक्षात राहील, तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत गेलेला आहे. आणि हे माइंड आपलं जेव्हा आपण रात्री झोपत असतो तेव्हा ॲक्टिवेट होतं.
आणि बऱ्याच वेळेला रात्री झोपताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात, की का माझ्या लाईफमध्ये असं सगळं झालं, हे तेव्हाही आठवतं. तर अजून आपण त्याला रिप्रोग्राम करत असतो, अजून त्या निगेटिव्हिटीला आपण आठवत असतो आणि त्यामुळे ह्याचं रूपांतर लवकरात लवकर एन्झायटी, डिप्रेशनमध्ये होऊ लागतं. तर आपलं जे कॉन्शियस माइंड आहे ह्याच्यामध्ये 10% पॉवर आहेत, पण त्याला आपण खूप दमवतो, खूप थकवतो आणि म्हणून आपण थकतो. आपल्यामधली चेतना कमी होते, आपल्याचा उत्साह कमी होतो, आपल्यातलं नैराश्य वाढत जातं. पण हेच जर आपण आपल्या सबकॉन्शियस मेमरीवर काम केलं, सबकॉन्शियस माइंडवर काम केलं, तर आपण आपल्या लाईफला 100% बदलू शकतो. बऱ्याच वेळेला आपल्याला जीवनामध्ये येणारे हे क्वेश्चन्स आहेत, की बऱ्याच वेळेला असे प्रश्न पडतात, का माझा जन्म मी घेतला, का मला या जन्माचं कारण काय आहे, का माझ्या आयुष्यात असं अप डाऊन्स येत असतात, का माझं सगळं नेहमी स्टेबल राहत नाही, असे अनेक प्रकारचे विचार सतत सतत आपल्या माइंडमध्ये येत असतात. तर याचं सगळ्याचं कारण आहे की आपल्याला आतून चेंज करायचं आहे. खूप काही आहे आपल्या आत, ते आपल्याला सगळं काढायचं आहे बाहेर. तर इथे मी थोडंसं आपला सोल जो आहे, आपला आत्मा आहे, याचं इव्हॉल्युशन सांगते. आपल्याला वेदांमध्ये आपण ऐकलं असेल की सांगितलंय की आपल्याला 84 लक्ष योनी बदलून आपण आलेलो आहोत. या कशा? तर पहिल्यांदा जेव्हा आपला सोल पृथ्वीवर आला तेव्हा आपण मिनरल किंगडममध्ये होतो. आपण एक खडक होतो, एक दगड होतो. आज आपण क्रिस्टल घालतो बरेच जण. हे क्रिस्टल म्हणजे काय आहेत? ह्याच्यामध्ये पण सोल आहेत, म्हणून ते घातल्यावर आपल्याला एक रिझल्ट येतो. ती एनर्जी काम करत असते. तर असे आपण पहिल्यांदा क्रिस्टल फॉर्ममध्ये होतो. हळूहळू आपल्याला वाटू लागलं काही वर्षांनी, अनेक वर्षांनी, की आता आपण थोडंसं अजून पुढे गेलं पाहिजे. म्हणून आपण प्लांट फॉर्ममध्ये आलो. प्लांट फॉर्ममध्ये आपण वेगवेगळ्या झाडं, रोपं, अगदी सगळ्यातनं जाऊन आलो. जी झाडं आपण बघत आहोत, जी आपल्या ओळखीची पण नाही आहेत, रानटी गवत सुद्धा एखादं, या प्रत्येकातून आपला सोल फिरून आलेला आहे. या प्रत्येक झाडं रोपातना, प्रत्येक प्रकारच्या जातीच्या झाडांमधना आपला सोल अनुभव घेऊन आलेला आहे. त्यानंतर त्याला अजून वाटलं की अजून थोडं इव्हॉल्व व्हावं, म्हणून मग आपण प्राण्यांच्या योनीमध्ये प्रवेश केला. एका लहानशा कीटकापासून मग पक्षी, मग पाळीव प्राणी, मग वाईल्ड ॲनिमल, असे वेगवेगळ्या फॉर्ममधनं आपण प्रत्येक जातीमधनं जाऊन आलो. आणि त्यानंतर आपल्याला वाटायला लागलं की आता आपण अजून थोडा इव्हॉल्व व्हावं आणि आपली चेतना जागृत व्हावी. तेव्हा आपण ह्युमन फॉर्ममध्ये जन्म घेतला, मनुष्य योनीमध्ये जन्म घेतला. मनुष्य योनीमधून जन्म घेतल्यानंतर जन्म मृत्यू आपल्याला एक कर्मांचा प्रवास आपल्याला लागू झाला. आणि प्रत्येक वेळी आपण जन्म का घेतो, की आपण ठरवतो की आता उरलेल्या आपल्या 100 कर्मांना आपल्याला संपवायचं आहे, म्हणून आपण परत परत जन्म घेतो. आणि खाली आल्यानंतर आपण कशासाठी आलो आहोत हे आपण पूर्णपणे विसरून जातो आणि अजून त्या 100 कर्मांची 200 कर्म वाढवून परत वर जातो. परत आपल्याला कळतं, अरे आपण करायला गेलेले 100 कर्म क्लिअर, पण अजून आपण 200 कर्म वाढवून आलोय, आता परत जायला लागेल. असं आपण परत येतो. मग आधीच्या जन्मांची कर्म, त्या आधीच्या जन्मांची कर्म प्लस या जन्माची कर्म, अशी प्रत्येक वेळी आपण ती सायकल फिरत राहतो. आणि जोपर्यंत या सायकलमधनं आपण क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण या जन्म मृत्यूपासून क्लिअर होऊ शकत नाही. ह्यातून क्लिअर व्हायला आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला आपल्यावर काम करून आपल्या आतमध्ये राहिलेल्या कर्मांच्या सीडला जाळून टाकलं पाहिजे. आपल्या आतमध्ये 63 करोड ब्लड सेल्स आहेत. या प्रत्येक ब्लड सेलमधनं आपली कर्म वाहत असतात. इथे वरती जे 2 दाखवले आहेत, हे जे ब्ल्यू कलरचे आहेत 2 सर्कल, हे याला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया. ही एका ब्लड सेलची इमेज आहे, एक पेशी आपली, या पेशीची इमेज आहे. हे जे 2 दिसत आहेत हे आहे मायटोकॉन्ड्रिया, ह्याला म्हणतात. आणि हा जो मोठा पर्पल सर्कल दिसत आहे ह्याला म्हणतात न्यूक्लियस. आपली कर्म जी आहेत, जेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडद्वारे, कारण आपण लिहून ठेवलंय ना, जे आपण वरती कॉन्ट्रॅक्ट लिहून ठेवलेला आहे जन्म घेण्याच्या आधी, त्याची ब्ल्यूप्रिंट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, जो एक पेपर आपल्याला माहिती आहे, एक ब्ल्यू पेपर असतो, वरनं आपण बिल बनवण्यासाठी वरती लिहितो
खाली त्या पेपरवरनं खाली छापलं जातं. तसंच आपण आपल्या जन्माच्या आधी जे कॉन्ट्रॅक्ट लिहिलेलं आहे, जे आपलं प्लॅन, सोल प्लॅन लिहिलेला आहे, त्याची ब्ल्यूप्रिंट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. आणि ही जी ब्ल्यूप्रिंट आहे, ही जेव्हा जेव्हा जे जे कर्म बाहेर काढायचं आहे, आपल्याला फलित करायचं आहे, माइंडला माहिती आहे केव्हा काय करायचं आहे, तेव्हा तेव्हा ती सूचना तो आपल्या सेलपर्यंत पोहोचवतो आणि तेव्हा तेव्हा ते फलित होतं. जर आपलं कर्म निगेटिव्ह बाहेर येणार असेल, आपण पास्टमध्ये काहीतरी केलेलं आहे, कोणाकडे तरी चोरी केली आहे, तेव्हा आपल्याला माहीत नाही आपण पास्टमध्ये काय करून आलो. या लाईफमध्ये आपण खूप पवित्र आहोत, खूप चांगले आहोत, खूप शुद्ध आहोत, पण पास्टमध्ये काय केले आपल्याला माहीत नाही. जर आपला ब्लॅक डेटा बाहेर आला की आपण तेव्हा कोणाकडे तरी चोरी केली होती आणि आत्ता आपल्याला ते कर्म या वेळेमध्ये भोगायचं आहे, माइंडला माहिती आहे केव्हा तो डेटा बाहेर लीक करायचा आहे, तर माइंड काय करणार, ते केमिकल रिलीज करणार त्या कर्माचं. ते आपल्या ब्लॅक डेटा म्हणून इथे मी ब्लॅक एनर्जी दाखवली आहे. हे रिलीज होणार आपल्या मायट्रोकॉन्ड्रियामध्ये, तिथून आपल्या सेलमध्ये. या सेलमधनं हे जे 2 मायट्रोकॉन्ड्रिया आहेत, याच्यामध्ये यातून न्यूक्लियसमध्ये ती सगळी इन्फॉर्मेशन जाणार आणि न्यूक्लियसमधनं ती इन्फॉर्मेशन आपल्या DNA मधून बाहेर येणार आणि त्याचा परिणाम काय येणार, आपल्याकडे चोरी होणार, आपल्या वास्तूमध्ये चोरी होईल किंवा आपलं सामान चोरी होईल. हा त्याचा इफेक्ट बाहेर न येणार. म्हणजेच असे कितीतरी प्रकारचे जे कॉज आहेत, जे आपल्या आतमध्ये आहेत, ते वेळोवेळी अशा प्रकारे बाहेर पडतात आणि तेव्हा तेव्हा तो रिझल्ट आपल्याला बाहेर न दिसतो. एका खूप विश्वासू कंपनीमध्ये आपण पैसे ठेवले आहेत डबल व्हायला आणि अचानक ती कंपनी डुबते, आपले पैसे डुबतात. वाटलेलं पण नसतं की असं होऊ शकतं. एखाद्या व्यक्तीला आपण विश्वासाने ते देतो आणि तो व्यक्ती आपले पैसे घेऊन निघून जातो. समोर असला तरी वेळ अशी येते की तो आपल्याला देऊ शकत नाही, आपण त्याच्याकडे मागू शकत नाही. असं का होतं, हा डेटा आपल्यामधनं वाहतोय. पण जेव्हा आपण प्रॉपर आपल्या आतमधनं ह्या सगळ्याला क्लिअर करतो, आपण कार्मिक हिलिंग या प्रोसेसद्वारे स्वतःचं क्लिन्झिंग करतो, तेव्हा हळूहळू हा निगेटिव्ह रिझल्ट पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजेच ती इम्प्रिंटच आपण आपल्या सेलमधनं काढून टाकतो, ती इम्प्रिंटच आपण आपल्या ऑरामधनं काढून टाकतो की त्याचा इफेक्ट राहत नाही. कर्म त्याचा रोल नेहमी प्ले करतं. जर आपण कोणाला तरी हानी दिलेली आहे, हानी केलेली आहे, तर आपली हानी होणार. पण जेव्हा आपण कार्मिक हिलिंगसारख्या प्रोसेस करतो, तिथे काय होतं, जिथे मोठी जखम होणार आहे तिथे अगदी लहानसं खर्चटतं. जर आपले लाखो रुपये चोरीला होणार असतील तर तिथे फक्त 100 रुपये चोरी होतील, कारण आपण आतून आधीच क्लिअर केलंय. पण कर्म त्याचा रोल प्ले करतं, पण त्याची तीव्रता अगदी जिथे 100% होणार तिथे ती 1% वर येते आणि अशा प्रकारे आपला DNA क्लीन होतो. म्हणून आज आपल्या आयुष्यामध्ये सगळं स्टक झाल्यासारखं वाटतंय, कारण इफेक्ट असा आतमध्ये. आणि जेव्हा आपण त्या इफेक्टला अशा प्रकारे क्लीन करू, तेव्हा त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात दिसतो. बऱ्याच वेळेला मुलांबद्दलही, म्हणजे असे कितीतरी माझ्याकडे केसेस आल्या आहेत, जे आई वडील त्यांच्या मुलांमुळे रडत आहेत. मग ती मुलं ॲडल्ट असू दे किंवा लहान 3 ते आणि 4 वर्षाची असू दे. 3 आणि 4 वर्षाच्या लहान मुलांमुळे सुद्धा आज पॅरेंट्स रडतात की आमची मुलं आम्हाला प्रचंड त्रास देतात, यांचं काय करावं कळत नाही. ते त्यांना बोर्डिंग स्कूलमध्येही टाकू शकत नाही, ते मुलांना ओव्हरपॉवर करू शकत नाही, अशी त्यांची स्थिती येते. कधी कधी ॲडल्ट मुलांचे आई वडील सुद्धा येतात. कधी कधी मी खरं सांगते की मी अपॉइंटमेंट घेऊन झाल्यानंतर, अपॉइंटमेंट डिस्कनेक्ट झाल्यानंतर माझ्या डोळ्यातनं पाणी आलेलं आहे त्या आई वडिलांचे, म्हणजे त्यांचं ते दुःख ऐकून की किती सफर होत आहेत ते. पण असं का, कारण जी आपली मुलं असतात किंवा आपल्या DNA बरोबर कनेक्ट जे असतात आपले नातेवाईक किंवा मुलं, यांचं आपल्याशी सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कार्मिक कनेक्शन असतं. जर आपल्या आई वडिलांना आपण पास्ट लाईफमध्ये वृद्धाश्रमात टाकलंय, तर आज आपल्याला आपली मुलं आपल्याबरोबर तेच करणार जे आपण केलंय. आज बऱ्याच वेळेला असं होतं की एक मूल अनेक वर्ष त्यांना मुलं होत नाही, अशा केसेस बघितल्या आहेत मी. अनेक वर्ष त्यांना मुलं होत नाही, खूप प्रयत्न करून त्यांना एक मूल होतं, एक मूल झाल्या ते आजारी पडतं, त्याच्यामध्ये त्यांचा
लाखो रुपये त्यांचे जातात, खूप पैसा जातो आणि शेवटी मूलही वाचत नाही. तर का? याच्या मागचं कारण काय असतं? बऱ्याच वेळेला असं होतं की तो सोल तुमच्या पास्ट लाईफचा तो सोल असतो ज्याचं तुम्ही खूप काढून घेतलेलं आहे, ज्याच्याकडनं तुम्ही सगळं काढून घेतलंय गोड बोलून किंवा त्याला फसवून. आज तो सोल तुमचं मूल बनून येईल आणि तुमच्याकडनं सगळं काढून घेईल आणि शेवटी तो तुमच्याकडे राहणार पण नाही, कारण त्याचं तुमचं कार्मिक कनेक्शन निगेटिव्ह असतं. म्हणून तो येतो, सगळं तुम्हाला खर्च करायला लावतो, कारण तो तुमचं जेवढं त्याचं घेतलंय ते सगळं घ्यायला आलेला असतो आणि नंतर तो त्या बॉडीतनं एक्झिट होतो. कारण आणि मग काय होणार त्याचा रिझल्ट? आई वडील खूप पेनमध्ये जाणार, खूप दुःखामध्ये जाणार. एवढा खर्च करूनही आमचं मूल राहिलं नाही. ॲक्च्युली बऱ्याच वेळेला आपल्याला कॉन्शियसली ज्या गोष्टी दिसतात याच्या मागे खूप वेगळी एनर्जी काम करत असते. कधी कधी आपल्याला लाईफमध्ये सिच्युएशन वर्स्ट दिसते की काय माझ्या आयुष्यात हे सगळं घडतंय, पण त्याच्या मागे कधी कधी खूप चांगल्या गोष्टी असतात की आज तुम्ही एका वर्स्ट सिच्युएशनमधनं जाताय आणि त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही अनेक मार्ग शोधताय, तुम्ही खूप काही करताय, प्रयत्न करताय त्यातून बाहेर येण्यासाठी आणि कुठेतरी तुम्ही तुमच्या सगळ्या निगेटिव्हिटीला क्लिअर करताय आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणार. कारण एनर्जी तिचं फळ देते. आपण जी एनर्जी क्रिएट करतो ती कधीही डिस्ट्रॉय होत नाही, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करते आणि त्याचं फळ ती आपल्याला नक्की देते. तर बऱ्याच वेळेला मुलांबरोबर आपली कर्म असतात. जर आपल्या मुलांमुळे आपण पेनमध्ये नाही आहोत, मुळे आपण मानसिक सुखामध्ये आहोत, तर नक्की आपलं त्यांच्याबरोबर काहीतरी चांगलं पास्ट कर्म आहे. आणि जर मुळे आज आपण दुःखात आहोत, त्यांच्या काळजीने, त्यांच्या आजारपणाने तरी पण काहीतरी कार्मिक रिलेशन आहे. मग या रिलेशनची कॉर्ड, निगेटिव्ह कॉर्ड कट करून पॉझिटिव्ह कॉर्ड कनेक्ट होणं खूप इम्पॉर्टंट असते. त्यानंतर आहेत 2 प्रकारचे संस्कार दिले जातात. एक बॉडी संस्कार असतात आणि एक सोलचे संस्कार असतात. आपल्या मुलांना किंवा आपल्याला लहानपणापासून जे शिकवलं गेलेलं आहे, जे आपल्यावर ज्याचा प्रभाव टाकला आहे, ते असतात बॉडी संस्कार. कसं उठायचं, कसं बसायचं, कसं बोलायचं, कसं जेवायचं, हे जे सगळं आहे हे आपल्याला आपल्या पेरेंट्सकडनं मिळालेले बॉडी संस्कार असतात. पण जे रेकॉर्डिंग आपल्या सोलमध्ये ऑलरेडी अनेक जन्मापासून आहे, मुलं एका एजमध्ये आल्यावर तसंच वागायला सुरू करतात. तेव्हा पेरेंट्स म्हणतात आमचं मूल आधी असं नव्हतं. आज ते अनेक वेगळ्या मित्रांच्या सहवासामध्ये जाऊन ते तसं झालंय. आमची मुलगी आधी अशी नव्हती, तिचा सहवास बरोबर नाहीये, तिचे मित्रमैत्रिणी बरोबर नाही, म्हणून आज ती बिघडली. असं कधीच नसतं. एक प्रकारे आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी दुसऱ्यांवर दोष देत असतो, पण असं कधी नसतं. आपल्या मुलामध्ये जे संस्कार आहेत, त्याच्या सोलमध्ये जे संस्कार आहेत, ते एका पर्टिक्युलर एजमध्ये बाहेर येतात. काही असेही माझे क्लायंट्स आहेत जे म्हणतात की मॅडम आमच्या संपूर्ण फॅमिलीमध्ये असं कोणीही काही करत नाही, कोणीही या सगळ्या क्षेत्रामध्ये नाही, पण आज आम्ही हे सगळं करत आहोत. आम्ही का करत आहोत? कारण त्यांच्या सोलमध्ये ते संस्कार आहेत. म्हणून एका पर्टिक्युलर एजमध्ये त्यांचा एक डिवाइन एनर्जीकडे त्यांचा कल जातो. त्यांना वाटतं की आपण हे शिकावं, आपण हे करावं, मलाही हे करायचंय, मलाही हे शिकायचंय. हे त्यांच्या सोलचे संस्कार असतात, म्हणून त्यांना वाटतं हे करावं आणि शिकावं. तर आपल्या आत्म्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. ठीक आहे, आत्मा एकाच टाईपचा नसतो. जसं आपण म्हणतो ना, आपण एक मूल असतं जे पहिल्यांदा पहिलीला जातं, मग थोडं मॅच्युअर होतं, त्याला बऱ्याच गोष्टी कळायला लागतात, बऱ्याच अभ्यासात त्याची प्रगती होते, मग तो 2nd स्टँडर्डमध्ये जातो, मग 3rd, मग 4th, मग 10th, नंतर तो मास्टरी करतो, तो खूप हुशार होतो, तो त्याच्या एज्युकेशनमध्ये एक हायेस्ट फॉर्मपर्यंत जातो. तसंच सोल आहे, तसंच आत्मा आहे. प्रत्येक आत्मा समान नसतो. काही लोक असं म्हणतात ना, आमचा ह्या सगळ्यावर विश्वास नाहीये. जेव्हा ते असे म्हणतात तेव्हा त्यांचा सोल अजून तेवढा इव्हॉल्व झालेला नाहीये की तो या सगळ्या गोष्टींना फील करू शकतो, तो या सगळ्या गोष्टींना ऐकू शकतो, जाणून घेऊ शकतो. कारण त्याला वेळ आहे, अजून त्याचे अनेक जन्म बाकी आहेत, अजून त्याला सर्व्हाइव्ह करायचं आहे कर्मांबरोबर, म्हणून तो ह्या सगळ्यामध्ये उतरत नाही आहे एवढ्या लवकर. आणि काही सोल असतात ज्यांना असं फील होत असतं की आम्हाला आयुष्यात आध्यात्मिक प्रगती करायची आहे, आम्हाला काहीतरी एका स्तरावर
एक उच्चता गाठायची आहे. आम्हाला जाणून घ्यायचं आहे की मी पास्ट लाईफमध्ये काय करत होते आणि मी या लाईफमध्ये पुढे मी काय करणार आहे. हे जेव्हा जाणायला लागतं, हे जेव्हा फील व्हायला लागतं, तेव्हा आपण एका पर्टिक्युलर मॅच्युअर सोलच्या लेवलवर आलेलो असतो. आणि म्हणून आपल्याला वाटतं मला हे शिकायचं आहे, मला हे करायचं आहे, मला माझ्या जीवनात बदल करायचा आहे. आणि बऱ्याच वेळेला आपला जसं मी मगाशी म्हणाले आपल्या DNA जो ब्लड रिलेशन आहे तिथे आपल्या DNAचे सगळे कार्मिक एकमेकांशी ती कार्मिक कनेक्शन असतं. जेव्हा घरातील एक व्यक्ती स्वतःला हील करतो जास्तीत जास्त, तेव्हा त्याची फॅमिलीसुद्धा हील होते. त्याची मुलंही हील होतात. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला स्वतःमध्ये जास्त चेंजेस करणं इम्पॉर्टंट असतं. आपण इकडे वेगवेगळ्या प्रकारचे लेसन शिकायला आलोय. बॉडी लेसन, जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमधनं जातो ते असतात बॉडी लेसन. माइंड लेसन, जेव्हा आपण कोणाला तरी उगाचच मानसिक त्रास दिलाय, या लाईफमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक त्रास होतात, हे आपल्यासाठी माइंड लेसन असतात. इमोशनल लेसन, आपण कोणाला तरी दुःख दिलेलं आहे, आज तसंच दुःख आपल्या वाटेला वेळोवेळी येत आहे, कारण आपल्याला हे लेसन शिकायचे आहेत. आपलं आयुष्य म्हणजे आपण इथे आलेलो आहोत वेगवेगळ्या प्रकारचे लेसन शिकायला. आपण जे पास्टमध्ये दिलेलं आहे आता आपल्याला कळलं पाहिजे ते आपल्याबरोबर घडलं तर ते पेन काय असतं, ती फिलिंग काय असते, म्हणून ते लेसन आपण शिकायला इथे आलेलो आहोत. याला आपण म्हणतो कार्मिक लेसन. तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपला मुख्य मुद्दा काय आहे की आपल्याला आपल्या सोलला इव्हॉल्व करायचं आहे. आपण जितके इव्हॉल्व होऊ तितकं आपल्याला डिवाइन प्रोटेक्शन मिळत जातं. आपला ऑरा तितका इम्प्रेसिव्ह आकर्षित होत जातो. आपल्या एका बोलण्याचा सुद्धा प्रभाव समोरच्यापर्यंत जातो. नाहीतर काही लोक खूप छान बोलतात तरीही त्यांच्या बोलण्यात आपल्याला इंटरेस्ट नाही वाटत का? कारण त्यांच्या वाणीमधनं येणारी ऊर्जा ही तेवढी त्या ऊर्जेची फ्रिक्वेन्सी तेवढी नसते. लाईफमध्ये आपल्याला जे पण पाहिजे आहे, जे मिळवायचं आहे, कुठलीही भौतिक सुख आपल्याला पाहिजे आहेत, तर आपल्याला आपल्या फ्रिक्वेन्सीला तेवढ्या लेवलवर घेऊन जावं लागतं. जितकी आपण फॉर एक्झाम्पल आज आपला सॅलरी आहे 50,000 आणि आपल्याला वाटतंय की माझी सॅलरी ना या 1 वर्षामध्ये 1 लाखपर्यंत जावी. आज माझा बिझनेस, माझे महिन्याचे क्लायंट 50 आहेत, हेच माझे महिन्याचे क्लायंट आहे ना 500 झाले पाहिजे. पण आपल्याला जे वाटतंय त्याची फ्रिक्वेन्सी इथे आहे आणि आता आपण जे आहोत आपण इथे आहोत. मग आपल्या इच्छांना, आपल्या फ्रिक्वेन्सीला आपण जेव्हा या फ्रिक्वेन्सीपर्यंत घेऊन जाऊ तेव्हा आपण ती गोष्ट मॅनिफेस्ट करतो. का? कारण आपल्याला प्रत्येक वस्तूला फ्रिक्वेन्सी आहे. प्रत्येक आणि ईच अँड एव्हरी. आज आपल्याला एक महागडा फोन घ्यायचा आहे तरी त्या फोनची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी मॅच होईल तेव्हा तो फोन आपण सहज अट्रॅक्ट करू. जेव्हा आपल्याला वाटतंय की आपण एक सुंदरसं एक बंगलो बांधावा, एक सुंदरशी कार घ्यावी, ज्या पण मटेरियल डिझायर, आपलं एक सुंदरसं ऑफिस असावं, त्याची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे. त्या फ्रिक्वेन्सीपर्यंत जेव्हा आपण स्वतःला आणतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळते. नाहीतर लॉ ऑफ अट्रॅक्शन करून सगळं करून सुद्धा आपल्याला ते मिळत नाही. मग आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन काम नाही करत. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं, पण केव्हा करतं? जेव्हा आपण त्या फ्रिक्वेन्सीपर्यंत पोहोचतो. तर आपल्याला आपल्या त्या फ्रिक्वेन्सीपर्यंत पोहोचवायला आपल्याला स्वतःवर तर काम केलं पाहिजे. आपल्या आतमधनं, आपल्या ऑरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला काढायला पाहिजे. आपल्या सेलमध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला काढायला पाहिजे. आपल्याला आपल्या DNAला पॉझिटिव्हली ट्रान्सफॉर्म करावं लागेल. आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरला वाढवावं लागेल. जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण त्या पर्टिक्युलर गोष्टीला अचीव करतो. तर या गोष्टी होतात. या गोष्टी लाईफमध्ये आपल्याला पुढे घेऊन जातात. मी माझं इथे छोटंसं उदाहरण देईन. जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आले तेव्हा ऑब्व्हियसली, कारण अध्यात्म म्हटल्यावर असं वाटतं 60 आणि 70व्या वर्षी करण्याची गोष्ट आहे, असा पहिल्यांदा प्रत्येकाचा एक माइंड प्रोग्रामिंग होतं. पण असं नाही आहे. आज मी अध्यात्माला एका सायंटिफिक वेने बघत आहे आणि तसंच मी दाखवतही आणि करतही आहे, तसंच काम करत आहे. तर बऱ्याच जणांचा विरोध होता माझ्या फॅमिलीचा, पण जेव्हा या गोष्टी मी करू लागले, जीवनामध्ये प्रगती बघू लागले, तेव्हा मी म्हटलं की एक दिवस असा येईल ना की माझ्या अपॉइंटमेंटसाठी 1 महिना थांबावं लागेल, वेट करावं लागेल प्रत्येकाला. आणि
तेव्हा काही जण हसले सुद्धा होते की कसं काय हे होणार आहे, एक एक दिवस माझं स्वतःचं सुंदर ऑफिस असेल, अशा अनेक गोष्टी मी बोलले होते. आणि कालांतराने तसं मॅनिफेस्ट झालं. कारण मला माहीत होतं मी आतून एक एनर्जी जी सोडली होती ती युनिवर्समध्ये जाणार. कारण मी माझ्या फ्रिक्वेन्सीला तसं बनवणार. आणि 13 वर्षापूर्वी मी जे बोलले होते त्या गोष्टीला मी खूप लवकर अचीव केलं आणि तसं मॅनिफेस्ट केलं. आणि आज माझी संपूर्ण फॅमिली या सगळ्या गोष्टी करत आहे. कारण आपल्यातला बदल इतरांना जागृत करतो. आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही लागली पाहिजे की मी हे करत आहे, हे केल्यामुळे मला हा रिझल्ट येत आहे. आपल्याला बघून समोरच्याने विचारलं पाहिजे, असं तू काय करत आहे ज्यामुळे आज लाईफमध्ये एवढी ग्रो केलं आहेस, हे समोरच्याने आपल्याला विचारलं पाहिजे. अशी आपली फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे, असं आपण आपल्या फ्रिक्वेन्सीला बनवलं पाहिजे. आणि या सगळ्याचं कारण आहे जेव्हा आपण स्वतःला आतून क्लिअर करू. तर यासाठी आपल्याला गरज असते आपल्याला आतमध्ये चेंज करण्याची स्वतःला. आणि हे चेंज करण्यासाठीच मी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप्स डिझाईन करते. सगळ्यात महत्त्वाचं, हा वर्कशॉप करण्यासाठी मी कधीही कोणाला कुठलाही फोर्स करत नाही. ज्या व्यक्तीची वेळ आलेली आहे तेव्हा तो ते करणार हे मला माहिती आहे. मी फक्त फ्री सेमिनार ठेवते, फ्री वेबिनार ठेवते. ऐकायचं त्यांनी नुसतं ऐका. ज्यांना वाटतंय की नाही आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चेंज करायचं आहे, आपल्याला लाईफमध्ये प्रोग्रेस करायचे, ते नक्की पुढच्या सेशनला जॉईन होऊ शकतात. तर आज सगळ्यांना आधी महिला दिनाच्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमेन्स डे. आणि आपल्याला आज एक ऑफर पण आहे. ॲक्च्युली 22 मार्च या दिवशी आपलं कार्मिक हिलिंग हे सेशन होणार आहे. हा वर्कशॉप पेड वर्कशॉप असणार आहे. ओके. या वर्कशॉपची वेळ आहे रविवार आहे 22 मार्चला. संध्याकाळी 5 ते रात्री आपल्याला 9:30-10 सुद्धा होतील. मध्ये मध्ये आपण थोडा ब्रेक देतो 10 मिनिटाचा. याच्यामध्ये तुम्हाला एक शक्ती प्रवाह केला जातो. तुमच्या आतमध्ये तो शक्ती प्रवाह दिला जातो, ज्याला शक्तिपात असं म्हणतात, ज्यामुळे तुमचे चॅनल्स ओपन होतात की तुम्ही त्या एनर्जीला रिसीव करू शकता. आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत. स्वतःला चार्ज कसं करायचं, स्वतःला हील कसं करायचं, आपण आपल्या वास्तूला हील कसं करायचं, आपल्या मनी एनर्जीला कसं एनर्जाइज करायचं. मग आपल्या बँकेचे पासबुक, आपलं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, चेकबुक, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. इथे मी एक अनुभव सांगेन. आमच्या क्लायंट्स होत्या आणि ते खूप चांगले त्यांचं कन्स्ट्रक्शन आहे, बिल्डर आहेत. त्यांच्या वाईफ माझ्या क्लायंट होत्या आणि त्यांची 9 वर्ष त्यांच्या जागेचे काम होत नव्हतं, त्या जागेमध्ये डेव्हलपमेंट होत नव्हती. जेव्हा त्यांनी हे सेशन केलं आणि त्या म्हणाल्या की मॅडम मी जितका वेळ मिळेल मी 1-1 तास या डॉक्युमेंट्सना घेऊन त्यांना एनर्जाइज करत होती, त्यांना चार्ज करत होती. आणि इतके वर्ष अडकलेली आमची प्रॉपर्टी 6 महिन्यामध्ये त्यांचं तिथे कन्स्ट्रक्शन सुरू झालं. नंतर त्यांची बिल्डिंग पण उभी राहिली. तर इतके चांगले त्याचे परिणाम होतात. शिवाय आपल्या वास्तूमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतात, ते सुद्धा याने हील होतात. आपल्या लाईफला आपण 360 डिग्री चेंज करू शकतो या कर्मा हिलिंगने. फक्त ते करणं इम्पॉर्टंट आहे. माझे एक क्लायंट आहेत, आज माहीत नाही ते आहेत की नाही आता कनेक्ट, पण मोस्टली सगळ्या सेशनला ते असतात. अनेक वर्ष, आज 13 वर्ष त्या माझ्याशी कनेक्ट आहेत. त्या दिवशीच त्यांचा मला असा मेसेज आलेला की मॅडम माझं जेव्हा गुडघ्याचे प्रॉब्लेम झाले, त्यांना सांगितलेलं की नी रिप्लेसमेंट करा. त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही. ते म्हणतात फक्त कर्मा हिलिंग आणि फक्त प्रॅक्टिस करून मी माझ्या गुडघ्यांना बरं केलं. कुठलंही ऑपरेशन नाही, कुठलीही सर्जरी नाही, मी पूर्णपणे आता बरी आहे. इतकी त्यांच्यामध्ये विल पॉवर त्यांनी क्रिएट केली. सगळ्यांच्या विरोधात गेल्या, त्यांनी नाही म्हणजे नाही सांगितली सर्जरी, पण त्यांच्यामध्ये चेंजेस झाले. की कारण कुठेतरी आपली इच्छा पण खूप इम्पॉर्टंट असते की मला माझ्या आयुष्याला बदलायचंय. आज मी सुद्धा त्याच झोनमधनं आली की मला माझ्या लाईफला चेंज करायचंय, जे मला हवंय ते मला मिळवायचंय, तिथपर्यंत मी जाणार. आणि ते होत गेलं. कारण आतनं आपण सगळं क्लिअर केलं की ते होतं. आता कर्मा हिलिंगने काय काय होऊ शकतं हे ऑलरेडी मी या सेशनमध्ये सांगितलंय. बऱ्याच वेळेला मेसेजेस येतात टीमला की आम्हाला ह्याचे उपयोग सांगा.
आता संपूर्ण सेशन त्यासाठी मी घेतले की काय उपयोग होणार आहे, कसं आपण या आयुष्याला चेंज करू शकतो. आणि नवीन जे आहेत त्यांना मी हे सांगते, बरेच माझे जुने सोल टीम आहे माझी इथे, सोल फॅमिली आहे. एकदा माझ्याशी कनेक्ट झाल्यावर ती माझी सोल फॅमिली बनते आणि वेळोवेळी माझ्या सोल फॅमिलीसाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे सेशन करत असते. पेड सेशन असतात, पण एक फ्री हिलिंग म्हणून असंही सेशन असतं जिथे ते सगळ्यांसाठी फ्री असतं. प्रत्येक आठवड्याला असतं. कधीतरी एखादा आठवडा माझा वेळ मॅनेज न झाल्यामुळे होत नाही, पण प्रत्येक गुरुवारी आपण हे सेशन करतो, ज्यामध्ये एका डीप ट्रान्स मेडिटेशनमध्ये तुम्हाला घेऊन गेलं जातं. हे सेशन सगळ्यांसाठी नेहमी फ्री असतं. फक्त काही असे जे वेगवेगळे पेड सेशन असतात त्याचीच फी घेतली जाते. तर आय होप आपल्याला सगळ्यांना हे सेशन नक्की आवडलं असेल. कोणाला काही क्वेश्चन असेल